पाण्यासाठी आमच्या इकडं पैसे म्हणजे निधी दिला, परत कब्रस्तानसाठी निधी दिला होता, त्याची भिंत तयार झाली. राजकारणातले नव्हते, त्यांना ओढून ताडून राजकारणात आणलेलं आहे. शिरूरमध्ये तर आढळरावदादांचं नाव आणि प्रचार एकदम जोरदार चालू आहे. जनसामान्यामध्ये आले पाहिजेत, बोलले पाहिजेत, भेटले पाहिजेत. त्याच्या तोंडात आहे ते दादांचंच नाव आहे फक्त. ते आमच्या अपेक्षा भंग होणार नाहीत असं आढळराव पाटलाकडून वाटतं. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि त्यासाठीच आपण आत्ता सध्या शिरूर तालुक्यामध्ये आलेलो आहोत. एकीकडे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील असतील आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे असतील. या दोघांच्याही प्रचाराची रणधुमाळी चांगली जोर पकडताना दिसते. मात्र या सगळ्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये शिरूरकरांच्या मनात नेमकं काय आहे, शिरूरमध्ये नेमकी हवा कुणाची आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सध्या आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय. या लोकसभा मतदारसंघातील शिरूर तालुक्यामध्ये आपण सध्या आहोत आणि शिरूरकरांच्या मनात नेमकं काय चाललंय याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. ताई, शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे असतील आणि शिवाजीराव आढळराव पाटील असतील, यांचा हे दोघं जे उमेदवार आहेत ते लोकसभा लढवत आहेत. प्रचार एकदम जोरावर आहे. शिरूरकरांच्या मनात काय आहे, शिरूरमध्ये नेमकी हवा कोणाची? आढळराव पाटीलची हवा आहे. त्यांनी खूप म्हणजे सहकार्य केलं आम्हाला. पाण्यासाठी आमच्या इकडं पैसे म्हणजे निधी दिला, परत कब्रस्तानसाठी निधी दिला होता, त्याची भिंत तयार झाली. अजून वजूखान्यासाठी पण देणार आहे 50 लाख रुपये काही. आम्ही त्याच्यामध्ये समाधान आहे. आम्ही येणार तर आढळराव पाटीलच येणार. आपल्यासोबत वरिष्ठ मतदार देखील आहेत. बाबा, बरेच वर्ष तुम्ही शिरूर लोकसभेसाठी मतदान करताय. यावर्षी शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे दोघं निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचारांनी जोर धरलाय. शिरूरमध्ये हवा कुणाची आहे? शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील 100% मतदान होणार. कारण काय वाटतं प्रमुख? कारण याच्या आधी आढळराव पाटील खासदार होते, आता अमोल कोल्हे खासदार आहेत. याचं कारण म्हणजे मागच्या टायमाला ते त्यांच्या विरुद्ध जे अमोल कोल्हे म्हणून होते, हे चित्रपटसृष्टीतले ते जातीवंत म्हणजे राजकारणातले नव्हते, त्यांना ओढून ताडून राजकारणात आणलेलं आहे. आणि आढळराव पाटील हे पहिले अगोदर 3 वर्ष 3 पंचवार्षिक खासदार होते. त्यांनी आता जे रेल्वे प्रकल्प राबवलेला आहे तो 100% यशस्वी करून दाखवला आहे. आणि त्यांच्या मनात ग्रामीण जनतेविषयी, शेतकऱ्यांविषयी जे आहे ते इतरांच्या याच्यात नाही आहे. बैलगाड्या शर्यत त्यांनी म्हणजे व्यवस्थित पाडण्याचा कार्यक्रम केला असं. आणि शिरूरमध्ये त्यांना 100% मतदान 100% होणार. आढळराव पाटीलच. कारण काय? कारण का की त्यांचे ते कर्तृत्वान आहे, सांगितले की ते कामं होणार आहेत, असं बस एवढंच आहे. त्यांच्यावरती आमची भावना आहे. आम्ही पाहिजे तेव्हा त्यांची भेट घेऊ शकतो. आम्ही शिरूरकर आहेत. यांचे आता हे गेले तसे परत आम्हाला अजून दिसलेच नाही. पहिले वेळेस गेले ते अजून दिसलेच नाही. अमोल कोल्हे कुठे आहेत ते आम्हाला तपासच नाही लागला. इकडं कधी आले नाही, आमच्याकडे कधी आले नाही, गेले नाही. दादाच आहेत इथं. काही यांनी काम केले पहिलं. कोणी? आढळराव. आपल्यासोबत काही तरुण मतदार आहेत. कितवा मतदान आहे तुझं? लोकसभेला तर पहिल्यांदाच मतदान आहे. मग काय वाटतं, यावर्षीचा लोकसभेला शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर लोकसभेच्या रिंगणात आहेत. कुठल्या मुद्द्यावर मतदान झालं पाहिजे असं तुला वाटतं? मतदान हे देशाचं व्हिजन पुढे नेणाऱ्या पक्षावर आणि शिरूर लोकसभेत ज्यांनी आधी विकास केलेला आहे, पण सध्या तर काय विद्यमान खासदार कधी दिसले नाही आम्हाला म्हणजे या 5 वर्षात, तर त्या मुद्द्यावर शिरूर शहराची जनता मतदान करेल. आता एक तू तरुण आहेस, आपल्या फ्लोमध्ये असतं की हवा असते. निवडणुकीच्या आधी एखाद्या उमेदवाराची हवा झालेली दिसते. तसं शिरूरमध्ये कोणाची हवा आहे सध्या? शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंचं नाव जास्त गाजतंय का शिवाजीराव आढळराव कोल्हे? शिरूरमध्ये तर आढळरावदादांचं नाव आणि प्रचार एकदम जोरदार चालू आहे. आढळराव जिंकतील? काही शंका नाही. आढळराव पाटलांचं नेतृत्व आम्ही बाहेरून चौकशीतनं ऐकलेलं आहे. बऱ्यापैकी नेतृत्व आहे. आणि अमोल कोल्हेंच्या बाबतीत बोलायचं म्हटलं काय तर तसा त्यांचा
अभ्यास आहे, पण तो अभ्यास कर्तृत्वात दिसला पाहिजे. जनसामान्यामध्ये आले पाहिजेत, बोलले पाहिजेत, भेटले पाहिजेत, काही स्कीम राबवल्या पाहिजेत. त्या स्कीम राबवताना काही दिसलेलं नाहीत. आढळराव पाटलांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं काय तर त्यांनी जे पाण्याची सध्याची जी स्कीम केलेली आहे त्याच्यामुळं नक्कीच शिरूर शहराला स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळेल. त्याच्यात जी युनिट आहे, बॅकग्राऊंड ज्याच्या मागे जे लोकांची जी ताकद आहे, जी सत्ता आहे, त्या सत्तेमध्ये असल्यानंतर जनतेचा फायदा होईल या अपेक्षेने आढळरावकडे पाटलांकडे आम्ही बघतोय आणि त्यांच्या अपेक्षा आहेत त्या आमच्या अपेक्षा भंग होणार नाहीत असं आढळराव पाटलाकडून वाटतं. निवडून येईल कोण? शिवाजीराव आढळराव पाटील का अमोल कोल्हे? शिवाजी आढळराव पाटील विजय होतील. शिवाजीदादा आढळराव पाटीलच. कारण काय? कारण दादा वेळोवेळी शिरूरमध्ये येत असतात आणि कोल्हे साहेब या आधी शिरूर शहरात कधी आलेही नाही. यामुळे दादांचीच यावेळी उमेदवारी पक्की राहील आणि विजयी दादांचाच राहील. लोकांच्या मनातला खासदार कोण आहे? आढळराव पाटील. का? कामं केलेली चांगली. काय कामं केली अशी? पाण्याचं काम केले, टाकीचं काम केले. ताई, शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात प्रचार जोरात सुरू आहे. मात्र शिरूरकरांच्या मनात काय नेमका खासदार कोण आहे? शिरूरमध्ये हवा कोणाची? खरं तर शिरूरमध्ये जी हवा आहे ती आपले आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचीच हवा आहे. कारण की आत्ता ज्याच्या त्याच्या तोंडात आहे ते दादांचंच नाव आहे फक्त. कारण की गेल्या 3 टर्म झाले दादासुद्धा खासदारकीला उभे होते. दादांनी ही कामं केली आहेत. फक्त निवडून आले ते अमोल कोल्हे, परंतु अमोल कोल्हे हे 3 वर्षामध्ये एकदासुद्धा शिरूर शहरामध्ये आलेले नाही आहे आणि एकदासुद्धा विकास कामं त्यांनी कोणत्याही विकास कामासाठी निधी दिलेला नाही आहे. दादा माजी खासदार असून सुद्धा शिवाजीदादांनी शिरूर शहरासाठी 70 कोटीची पाण्याची योजना आणि 9 कोटीची रस्त्यांची कामं ह्यासाठी निधी मंजूर करून ती कामं पूर्णसुद्धा दादांनी केलेली आहेत. आणि पाण्याची जी योजना आहे 70 कोटीची ती आता सध्या चालू आहे. तीसुद्धा 9 महिन्यामध्ये शिरूरकरांचा पाण्याचा जो प्रश्न आहे येत्या 9 महिन्यामध्ये तो सुद्धा सुटणार आहे. 13 मे रोजी शिरूर लोकसभेसाठीचं मतदान पार पडणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील असतील किंवा डॉक्टर अमोल कोल्हे असतील, दोन्हीकडून प्रचाराची जी रणधुमाळी ती जोराने चालू झालेली आहे. मात्र या सगळ्यात शिरूरमध्ये नेमकी हवा कुणाची आहे हे आपण प्रत्यक्ष शिरूरकरांच्या मनात काय आहे यातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील असतील किंवा डॉक्टर अमोल कोल्हे असतील, या दोघांपैकी शिरूर लोकसभेची बाजी कोण मारणार हे निकालांती कळेलच. मात्र या सगळ्याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले, फॉर द पीपल न्यूज, शिरूर.